तर बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्याला अक्षरशः हादरवून सोडलेलं आहे। तर राज्यभरामध्ये हे प्रकरण चांगलंच तापलंय। मात्र तरी देखील पोलिसांना अनेक दिवस या आरोपींना पकडता आलेलं नव्हतं। 31 डिसेंबरला स्वतः वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण आला। तो शरण आल्यानंतर इतर आरोपीही अत्यंत नाट्यमयरित्या पोलिसांनी त्यांना पकडलं। आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मात्र एक आरोपी हा अद्यापही फरार आहे आणि तो म्हणजे कृष्णा आंधळे। तो गेल्या महिनाभरापासून सापडत नसल्याने अखेर त्याला फरार घोषित करण्यात आलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कृष्णा आंधळे अद्याप फरार असून तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत। तर कृष्णा आंधळेबाबत माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आलेला आहे। तर कृष्णा आंधळेबाबत अधिक चर्चा करण्याआधी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नेमकी काय आहे ती जाणून घेऊया। तर एकंदरीतच ही पार्श्वभूमी काय आहे त्यावरती आपण एकदा नजर टाकणार आहोत। तर आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी सांगते कृष्णा आंधळे 4 वर्षांमध्ये 6 गुन्ह्यांची त्याच्यावरती नोंद आहे। तर मारामारीचे एकूण 3 गुन्हे याचा या गुन्ह्यांमध्ये समावेश आहे। तर 2023 मध्ये हत्येचा प्रयत्न केल्यासंदर्भात त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रेखा फड देखील आपल्याबरोबर या चर्चा सत्रामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत। सुरुवात मी धनंजय देशमुख यांच्यापासून करेल। धनंजयजी, रोज नवीन आशा निर्माण होते आणि फरार असलेला तो आरोपी कधी हाती लागणार या संदर्भात प्रश्न विचारला असता तुम्हाला मिळणारी नेमकी उत्तर काय आहे? संपूर्ण राज्य तुम्ही पिंजून काढताय। आज पंढरपूरमध्ये होतात, त्यानंतर पुन्हा आपल्या गावी आलेले आहात। मात्र एक आरोपी अजूनही फरार, त्याचा शोध घेण्यामध्ये येणाऱ्या अडचणी नेमक्या काय असाव्यात? मला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आजचा हा आहे, तो तुम्ही फ्लॅश करा आणि सगळ्यांना हा प्रश्न विचारा। जो कृष्णा आंधळे मागच्या 1.5 महिन्यापासून या खुनाच्या प्रकरणात फरार आहे, तो कृष्णा आंधळे हा मागच्या 2 वर्षापासून फरार घोषित आहे कागदोपत्री। आणि तो कृष्णा आंधळे एका पक्षाच्या कार्यालयात एका पोलीस प्रशासनासोबत, पोलीस अधिकारी आहेत सोबत, तिथं हार बुके चलतंय, ह्यांची मीटिंग चलती, त्याच्यानंतर खून होतो। तर मला ह्याचं उत्तर तुम्ही द्या, माझी विनंती आहे तुम्हाला की हे जर तुम्हाला असा मेसेज काय द्यायचा आहे समाजाला नेमका, की आरोपीला जर तुम्ही असं अभय दिलं, आरोपीला जर तुम्ही त्या गुन्ह्याची शिक्षा नाही दिली, तर अजून किती प्रकारचे खून व्हायचे बाकी आहे, किती खून करणं अपेक्षित आहे तुम्हाला हे सांगा। माझा पोलीस प्रशासनाला हा प्रश्न आहे, ते तुम्ही फ्लॅश करून मला सांगा त्याचं उत्तर, की समाजाला तुम्हाला काय दिशा द्यायची नेमकी। इतक्या गंभीर स्वरूपाचे त्याच्यावर गुन्हे आहेत, तो कागदोपत्री फरार असताना केस धरून ह्या भागात राहतोय आणि आता न्याय कसा मागणार आहे मी, कसा भेटणार आहे मला न्याय? तुम्ही जर आरोपी जर त्या ऑफिसमध्ये बसून ठेवत असतात, तुम्ही जर इव्हेंट करत असलात, तर न्याय मागणं म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, न्याय भेटेल का मला? बरोबर, न्यायाची अपेक्षा धनंजयजी तुम्हाला आहे, तशी संपूर्ण महाराष्ट्रातल्या नागरिकांना देखील आहे। पुन्हा आपल्याकडे येईलच, मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे मी यावेळेला जातो। अंजलीजी, रिसेंट आलेला जर आपण व्हिडिओ पाहिला तर सर्व या गुन्हेगारीमध्ये असलेले लोक त्या दिवशी नेमके कुठे होते, कुणासोबत होते हे दाखवणारा व्हिडिओ तर प्रसारित करून झाला। दुसरीकडे राहिला प्रश्न आता कृष्णा संदर्भातला। हा जो व्यक्ती आहे हा सापडण्यामध्ये येणाऱ्या अडचणी नेमक्या कुठल्या असायला हव्या? जसं आता धनंजय देशमुख यांनी महत्त्वाची माहिती दिली की कागदोपत्री तर गेले 2 वर्ष फरार आहे, मग तरी देखील आरोपी फिरताना दिसतोय, सर्वत्र त्याचा वावर दिसतोय। मग कागदोपत्री असलेल्या गोष्टी आणि सत्य नेमकं काय, आणि या प्रकरणात तरी आता अटक कधी, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। अंजली ताई, नाही, कसं आहे की आता जे धनंजय भाऊ म्हणाले हेच सत्य आहे, की हे सगळं फक्त कागदपत्री असतं आणि त्याच्यात ऍक्च्युअली काहीही होत नाही, चौकशा नाहीत। आपण बघितलं, जर गुन्हेगाराला आपण गुन्हेगारासारखं वागवतच नाही। आत्ताच्या घटकेला तुम्ही बघा ना, त्या माणसाच्या हातात बेड्या का नाही? एखाद्याचा इगो जर तोडायचा असेल ना, तर पहिलं म्हणजे अशा माणसाच्या हातात बेड्या घालायला पाहिजेत। पण त्या बेड्या घातल्या जात नाही। ते येताना अशा राजेशाही थाटात आत येतात। त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं म्हणजे आज त्यांनी इतकं जास्त दबाव तंत्र बनवलं होतं, इतकं जास्त, की मी आता जितकं ऐकतेय ना तितकं ऐकून थकतेय,
की सगळी यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांच्या दिमतीला आहे. जर राजेश पाटील या व्यक्तीने त्याचं काम 29 तारखेला केलं असतं, हा जर या कृष्णा आंधळे जो सो कॉल्ड फरार 2 वर्ष आहे, हे जे आता धनंजय भाऊ म्हणाले, हेच जर त्यांनी कारवाई करून त्याला ऍज अ पोलीस ऑफिसर अटक केली असती, हा किंवा त्यानंतर 29 तारखेला विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये त्याच्या फोनवरनं जेव्हा धमकी खंडणीची देण्यात आली, एका ऑफिसरचं कर्तव्य काय होतं, हम्म. आणि ऑफिसर कर्तव्य करायचं सोडून यांच्याबरोबर गार्डन मध्ये गेल्यासारखं मिरवतो. लाज नाही वाटत यांना? शरम नाहीये त्या माणसांना? मला तर वाटतं, म्हणून मी कालपासून म्हणते की यांना सगळ्यांना सहआरोपी म्हणून करा. एवढंच नाही, ते विष्णू चाटे त्यांची जी माहिती येते की ते म्हणतात मला बीड नाही, मला लातूरमध्ये ठेवा. का? तर कळतं की यांचे सगळे जवळचे आहेत, सगळे मर्जीतले अधिकारी आहेत. अख्खी 8 लोकांची यादी मी आज डीजींकडे देऊन आले की हे बरं. चाललंय काय. चॉईस देणार आता तुम्ही गुन्हेगाराला की मला हे जेल नको, मला ते जेल हवं. अरे काय, म्हणजे काय फालतूपणा चाललाय हा? काय फालतूपणा आहे हा? म्हणजे सामान्य माणसांनी जगणं कठीण करून ठेवलंय की कुठलाच अधिकारी पोलीस स्टेशन मध्ये जा तुम्ही, कोणीही तुमची चौकशी घेणार नाही, कोणीही तुमचा FIR घेणार नाही. यंत्रणा सगळे यांच्यासाठी काम करतात. ऍब्सोल्युटली थर्ड ग्रेडेड आज आपण लोकशाहीला करून ठेवलंय, थर्ड ग्रेडेड. त्याची इतकी दयनीय स्थिती आहे की मी आज सगळ्या ज्या गोष्टी मागितल्या की विष्णू चाटे आणि आज वाल्मिक कराडला सुद्धा न्यायालयीन कोठडी मिळाली, हो कालच आपल्याला व्हिडिओ मिळालाय, त्याची चौकशी काय झाली काय नाही, त्याच्या आधीच यांची रवानगी जेलमध्ये. आणि जेलमध्ये काय आहे, आज या ना त्या मार्गाने त्यांना बेल, मला माहिती आहे की मकोकामध्ये इतक्या सहजासहजी बेल होत नाही, नाही. पण पण तरीही हे या ना त्या मार्गाने बेल मिळवतील याच्यात काहीच शंका नाही. मग ते छातीत दुखतंय, कळ आली, हॉस्पिटलमध्ये जायचंय, हे सगळे प्रकार ना तिथे केले जातील. आणि अच्छा. हे तसं तुम्हाला आठवतंय ना, भुजबळांना पण कळ यायची आधी, हो आता कुठे गेली ती कळ? आता तर मोठी मोठी भाषण देत फिरतात सगळीकडे. ही सगळी टॅक्टिक जी आहे ना, जी जनतेला डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आहे, त्यासाठी पोलिसांना पोलिसासारखं वागवण्यासाठी या तिन्ही मंडळींवर, म्हणजे बारगळांवर, प्रशांत महाजनांवर आणि या राजेश पाटीलवर अगदी गुन्हेगारासारखी कारवाई झाली पाहिजे. नुसती बदली चालणार नाही, नुसतं सस्पेन्शन चालणार नाही. त्यांच्यावर ऍज अ गुन्हेगार दे हॅव टू बी ट्राईड. याच्या पुढे अशी घटना परत कधी घडू नये म्हणून, आणि यांना न्याय मिळवून द्यावा. बरोबर आहे. न्याय मिळवण्यासाठीच आपण सगळेजण खरं तर हा सातत्यानं खटाटोप करतो आहोत. राष्ट्रवादीच्या नेत्या रेखा फड देखील आपल्यासोबत जोडले गेलेल्या आहेत. रेखाजी, मी आपल्याकडे येईल. बीडमध्ये नेमकं काय घडतंय हे दाखवण्याचा प्रयत्न तर सातत्यानं सुरूच आहे. मात्र ज्या प्रकारचे धक्कादायक व्हिडिओज आपल्याला सगळ्यांना समोर पाहायला मिळतात, तर दुसरीकडे कृष्णा आंधळे नेमका आहे कुठे हाही प्रश्न निर्माण होतो. कारण ज्या दिवशी संपूर्ण घटना घडली त्या दिवसाचे देखील CCTV फुटेज समोर आल्यानंतर काय घडलं असावं याचा अंदाज किंवा तर्क लावले जाताना दिसतात. रोज आरोप प्रत्यारोप होतात, मात्र देशमुख कुटुंबाला न्याय कधी याचं उत्तर कोण देणार? रेखा फड, अगदी बरोबर आहे, तुम्ही मला प्रश्न विचारताय तो. आणि मला दुर्दैवी घटना आहे, जे आमचे मसाजोगचे एक तरुण सरपंच होते, सुशिक्षित होते, संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे निर्घुण हत्या करण्यात आली, ती अतिशय क्लेशदायक आहे, ती निंदनीय आहे. आणि तिचे या घटनेचा आम्ही पहिल्यापासून निषेध केलेला आहे. आणि एक राजकारणी म्हणून म्हणलं तरी पण आमची मागणी हीच आहे, कुठली जात नाही, पात नाही, धर्म नाही, पंत नाही, काहीही नसताना जे मारेकरी आहेत, जे कोणी मारेकरी आहेत, आरोपी आहेत, आज त्यांना काय न्यायालयीन कोठडी झाली, काय काय झालं, खरे जे मारेकरी त्यातली आहेत त्या सगळ्यांना फाशीच व्हावी ही आमची पहिल्यापासून मागणी आहे. पण एक आरोपी सापडतच नाहीये रेखाताई. अगदी बरोबर आहे, तुम्ही जे मला आता बोललात कोण, कृष्णा आंधळे, तर त्याबद्दल मी काल तुमच्या मीडियाच्या माध्यमातून असं ऐकलं की 2 वर्ष नव्हता असे तिथे कुठेतरी. आणि एक मला काल तुमच्याच माध्यमातून 29 नोव्हेंबर 2024 ची ती क्लिप, ऑडिओ क्लिप आली, फुटेज आलं CCTV, त्याच्यामध्ये तो कृष्णा आंधळे दिसतोय. म्हणजे 29 नोव्हेंबरला तो केज मध्ये होता हे त्याच्यामध्ये दिसतंय. मग तो 2 वर्ष गायब कुठे होता आणि 29 नोव्हेंबरला तो तिथे आला, ह्याचं मलाही आश्चर्य वाटतं. हे मी तुमच्याच माध्यमातून पाहिलंय. मग आता त्याच्या पोलिसांनी आज त्याला वॉन्टेड जाहीर केले, त्या दिवशीच केलं होतं, जे सुदर्शन घुले वगैरे 2-3 नव्हते म्हणून.
आपण सुदर्शन गुले आणि ते दुसरा दोघं सापडले पोलिसांना लगेच. हम्म. पण हा आंधळे, कृष्णा आंधळे, आज त्याला परत वॉन्टेड केले, घोषित केले. त्याला काही बरेच सरकारने म्हणजे पोलिसांनी नंबर वगैरे दिले त्याला सापडून देण्यात हे यश यावं म्हणून. त्यांना काही बक्षीसही जाहीर केले लोकांना. पण तो कुठे काय हे खरोखर आम्हालाही माहित नाही. आम्हालाही वाटतं की तो आरोपी पटकन एकच का राहिलाय, तो पकडायलाच पाहिजे. या जे आरोपी आहेत, इतक्या निर्घुणपणाने हत्या संतोष देशमुखांची झालीये, तर त्याच्यातला एकही आरोपी सुटता कामा नये. आणि बरोबर आहे. मात्र नुसतं रेखाफड आपण बोलून काय होणार, त्या संदर्भातले ऍक्शन होणं गरजेचं आहे. धनंजय देशमुखांकडे येईल मी. धनंजय देशमुख, जर एक आरोपी सापडण्यासाठी इतका खटाटोप करावा लागतोय, दुसरीकडे तो केजमध्ये असल्याचे देखील जर पुरावे समोर येतात, मग अशा वेळेला यंत्रणा नेमक्या काय करत होत्या? अंजली दमानी यांनी जो महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी जी मागणी लावून धरलेली आहे, त्या मागणीविषयी तुम्हाला काय वाटतं आणि कुणाचं पाठबळ असावं जेणेकरून कृष्णा आंधळे अजूनही अटकेपासून दूर आहे? धनंजयजी, याच्यात जे अंजली ताई बोलल्या तोच मुद्दा मी तुम्हाला रिपीट करतोय. याच्यात कुठं जावं लागतंय आपल्याला माहितीये का? तर घटनाक्रम झाला त्याच्या अगोदर 6 महिने किंवा वर्षभर, त्या कालावधीमध्ये या केस तालुक्यामध्ये, या पोलीस प्रशासनामध्ये, या सिस्टीम मध्ये जे सगळे धंदे फोपवलेले होते, खंडणीचे असतील, हाफ मर्डरचे असतील, खुनाचे असतील, याला कधी गांभीर्यानं प्रशासनानं बघितलं नाही. हा याचा पुरावा आहे माझ्या दृष्टिकोनातून, आणि तो खरा आहे. हा सीसीटीव्ही मध्ये दिसला म्हणून मी बोलू शकायलो की तो त्याच्यात आहे, बरोबर. पण तो ऍक्च्युअल धारूर आणि केज एरियामध्ये सर्रास राहतोय. बरं, त्या दिवशी त्या पोलीस प्रशासनातील लोकांना हे पण माहिती आहे हे कोण आहे, कृष्णा आंधळे, याचे काय स्टेटस आहे, याचं काय काम आहे, याच्यावर किती गंभीर गुन्हे आहेत. मग आपल्याला त्या बेसिकली जे पॉइंट आहेत आपले, की मागच्या 1.5-2 वर्षामध्ये हा कुठं राहिलाय, याला कोणी अभय दिलंय, सगळं माहित असताना, याच्यावर गंभीर गुन्हे असताना ह्याला का तिथं सजा दिली नाही का? म्हणजे याच्यातून स्पष्ट झालं ना की तुम्ही लायसन दिलंय खून करायचे, हाफ मर्डर करायचे, धमक्या द्यायचे, खंडणी गोळा करायचे. हा माझा म्हणजे आरोप आहे आणि तो खरा आहे, हे मी सिद्ध करून दाखवल या तुमच्या माध्यमातून. बरोबर आहे, तुम्ही विश्वास व्यक्त करताय. अंजली दमानियाजी, पोलिसांवरती जो संशय निर्माण होतो अशा घटना घडल्यानंतर, अनेक वेळेला आपण म्हणतो की त्यांचा तपास योग्य रीतीनं सुरू आहे, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव नको यायला. मात्र जर अशा घटना घडत असतील आणि आरोपी मोकाटपणे फिरत असतील, तर मग तुम्ही आम्ही समाजामध्ये नेमकं जगायचं कसं? आणि जर आरोपी आजूबाजूला असताना जर तो सीसीटीव्हीत दिसतो, तर मग उघड्या डोळ्यांना यंत्रणांना का नाही दिसत? नाही, तेच तर तोच सगळ्यात कळीचा प्रश्न आहे की असे अधिकारी जसा कृष्णा आंधळे, त्याच्यावर इतके 7 केसेस आहेत, त्याच्यावर 7 FIR आहेत, त्याचे सगळे डिटेल्स बघितल्यावर धक्का बसेल अशा त्या सगळ्या केसेस त्याच्यावर पेंडिंग आहेत. आणि असं असताना तो एका राजेश पाटील सारख्या व्यक्तीबरोबर फिरताना आपल्याला सीसीटीव्हीतनं जे फुटेज मिळालं, याच्यावरनं काय कळतंय की सगळे जे आहेत, मग पोलीस असो, तिथली बाकीची यंत्रणा असो, इनफॅक्ट मला आता असंही कळतंय की त्याच्याबरोबर शासकीय बॉडीगार्ड सुद्धा वाल्मिक कराड बरोबर त्या दिवशी सुद्धा होता. मग त्या शासकीय बॉडीगार्डनी काय करायला हवं होतं? कारण तो सुद्धा एक पोलीस अधिकारी आहे, त्यांनी सुद्धा रिपोर्ट करायला हवं होतं की यांनी खंडणी मागितली. पण असं बिलकुल होत नाही, कारण सगळ्यांनाच पैशाची आता इतकी हाव सुटली आहे की सगळ्यांना पैसे घ्यायचे, आपली दादागिरी करायची, आपल्याला हवं तसं वागायचं, दहशत निर्माण करायची आणि जो आपल्या विरुद्ध लढेल त्याला चिरडून टाकायचं. म्हणूनच मी म्हणते की जोपर्यंत आपण या सगळ्यांना गुन्हेगारासारखं वागवत नाही, कराडच्या हातात बेड्या ठोकत नाही, ते दोघंही विष्णू चाटे आणि कराड दोघंही न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यांना तिथे न ठेवता आर्थर रोड मध्ये त्यांना टाका आणि ही चौकशी सगळीच्या सगळी बीड बंद हलवून मुंबईत आली पाहिजे अशी मागणी मी आज डीजींना भेटले, काल मी एडीजींना भेटले, आज मी सीजेनकडे एवढा ठोकळा पुराव्यांचा दिलाय की हे सगळं जे होतंय ते फक्त राजकीय दबावामुळे होतंय. त्याच्यात धनंजय मुंडे यांचा रोल काय आहे, त्यांच्या कंपन्या काय आहेत, त्यांचं ऑफिस ऑफ प्रॉफिट, आणि हे जर सिद्ध ज्या दिवशी होईल त्यांची मंत्रीपद काय, त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल. आणि हे करायला हवं, म्हणजे मग हे सगळे घटनाक्रम आहे ना तो योग्य दिशेला जाईल. 29 तारखेला
नोव्हेंबर महिन्याच्या खरं खंडणीचा गुन्हा व्हायला हवा होता. हेच नाही, मी तर म्हणते मे महिन्यापासनं ही अवादा कंपनी एकदा नाही अनेक वेळा म्हणत होती की आम्हाला धमक्या, जीवे मारण्याच्या धमक्या, खंडणी आमच्याकडनं इतक्यांना मागितली जाते. तर तेव्हा कारवाई व्हायला हवी होती. 7 महिने कारवाई होत नाही. 29 तारखेला खंडणी पुन्हा मागितली जाते, तेव्हा कारवाई होत नाही. आणि मग 6 तारखेला त्या जी लढाई झाली त्याच्यातनं अनेक जे पुढे घटनाक्रम आपण बघितले. आणि सगळ्यात दुर्दैवी म्हणजे सोमवारच्या दिवशी मला जेव्हा मी संतोष देशमुखांच्या आईंचं जे बोलले, मला इतकं ते लागलं, इतकं लागलं. त्या म्हणाल्या त्याचा त्या दिवशी उपास होता आणि मी त्याला विचारलं, संजा तू कधी येणार आहेस रे बाबा, म्हणजे मी तुझं उपासाचं जेवण तयार ठेवते. अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. अशा माणसाला अद्दल ही गडायलाच हवी, गडायलाच हवी. बरोबर आहे. भाऊक जसं तुम्ही होता तसे आपले पाहणारे प्रेक्षकही होतील, कारण ज्यावेळेला एका माऊलीनं शेवटचं काय त्यांच्याशी संभाषण झालं हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच त्या कुटुंबाला काय वेदना होत असतील, या वेदनांना सामोरं जाताना किती त्रास होत असेल. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं हाच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडून करण्यात येतोय. आतापर्यंत वाल्मिक कराडच्या पहिल्या पत्नीच्या नावावरती पिंपरी चिंचवडमध्ये 2 आलिशान फ्लॅट असल्याची माहिती समोर आलेली होती. मात्र आता जी माहिती समोर येते ती आश्चर्यामध्ये भर टाकणारी आहे, कारण वाल्मिक कराडची जी दुसरी पत्नी आहे ज्योती मंगल जाधव, तिच्या नावावरती पहिल्या पत्नीपेक्षा अधिक संपत्ती असल्याची माहिती आता समोर येते. वाल्मिक कराडची पहिली पत्नी म्हणजे मंजिरीच्या नावे 4.25 कोटी रुपयांची मालमत्ता आहे, तर दुसरी पत्नी ज्योतीच्या नावावर 17.5 कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आलेली आहे. एकूणच काय तर दोन्ही पत्नींच्या संपत्तीचा एकूण आकडा हा 22 कोटींच्या घरामध्ये असल्याचं उघड झालंय. तर कुठे कुठे किती संपत्ती आहे आणि त्याच्या किमती नेमक्या किती आहे यावरती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. तर एकंदरीतच पहिली पत्नी मंजिरी यांच्या नावावरती पिंपरी चिंचवडमध्ये काळेवाडीत 4 BHK फ्लॅट आहे. किंमत त्याची 3.25 कोटी आहे अंदाजे. पिंपरी चिंचवडमध्ये वाकडमध्ये 2 BHK फ्लॅट आहे. किंमत अंदाजे 1 कोटी रुपयांच्या घरामध्ये आहे. तर दुसरी पत्नी ज्योती यांच्या नावे असलेली जर संपत्ती आपण पाहिली तर पुणे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अगदी समोर 2 ऑफिस स्पेसेस आहेत. किंमत साधारणतः 12 कोटींच्या आसपास आहे. पुणे हडपसरमधील एमनोरा टाउनशिपमध्ये एक फ्लॅट आहे. किंमत अंदाजे 1.5 कोटींच्या घरामध्ये आहे. पुण्यामध्ये खराडीमधील गेरा ग्रीन्स व्हिला या सोसायटीमध्ये एक फ्लॅट आहे. 2.25 कोटींच्या आसपास त्याची किंमत असल्याचं सांगितलं जातं. सोलापूरमध्ये शेंद्रे गावात 35 एकर जमीन आहे. अंदाजे किंमत आहे 1.5 कोटी रुपयांच्या आसपास. तर बीडमध्ये मांजर सुंबामध्ये एकूण 9 एकर जमीन आहे. 77 लाख रुपये अंदाजे त्याची किंमत आहे. जर आपण पाहिलं तर कोटीच्या कोटी किमती असलेल्या या सगळ्या प्रॉपर्टीज आणि त्याचे आकडेवारी आपल्या समोर येताना दिसते. पुन्हा एकदा आपण रेखा फड यांच्याकडे जाऊयात. रेखाची इतकी मोठी घटना घडते, इतका मोठा पैसा त्या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं. मात्र ज्या वेळेला असे अनेक गोष्टी समोर येताना दिसतात तरी देखील पोलीस तितक्या तातडीनं कारवाई करतील का हा प्रश्न मनामध्ये आहे. तर दुसरीकडे स्वतः पक्ष आणि पक्षाशी निगडित असलेल्या लोकांनी देखील यावरती बोलणं आवश्यक असताना कुठेतरी शांतता बाळगली जाते, बोललं जात नाही. यामागची काय कारणं असू शकतात रेखाजी? अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. पोलिसांची भूमिका तुम्ही म्हणताय संशयास्पद वाटते, पण माझ्या मते, माझ्या माहितीस्तव, पोलिसांवर कारण मी दबाव आहे का हे सांगते, महत्वाचं आहे. नाही पोलीस नाही, आपलं कार्य अजिबात करण्यासाठी उद्युक्त होतात, मात्र कुठेतरी दबाव आहे नाही. म्हणून मग या गोष्टी समोर येत नाहीत का? अजिबात दबाव नाहीये, कुणाचाही कुणाला दबाव नाहीये, मलाही नाहीये. पक्षाचा जरी पक्षाचा आमचा हे असला, पण कसा आहे सेन्सिटिव्ह विषय हा. आणि सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे एक समाजकारण वेगळं राहतं, राजकारण वेगळं राहतं. यामध्ये बोलताना आता अंजलीताईंनी बोलतानाच आता आरोप केले ह्याच्यामध्ये की धनंजय मुंडे कसं काय ह्याच्यामध्ये काही बोलत नाही, काहीतरी बोलल्या त्या. तर मला त्यांना एकच सांगायचंय की अंजलीताई ते एक संविधानिक पदावर आहेत, मंत्री आहेत, आधीही मंत्री राहिलेले 2 वेळा, विरोधी पक्ष नेते होते. आणि ठीक आहे त्यांच्यासोबत
एक कार्यकर्ता म्हणून जर कोणी असतील त्यांच्यासोबत, आजकाल फोटोंची फार आपल्याकडे हे निघालेलं आहे, नेता आला की त्याच्यासोबत फोटो काढा, माझ्या बरोबरही घडतं. आणि हा प्रकार असाच झालेला आहे. अहो, ज्या मुलांनी खून केले, जो आरोप आहे खुनी झालेल्या त्या पोरांचा, त्यांची वय किती आहेत बघितलीत का तुम्ही? 19, 21, 22 अशी वय आहेत त्यांची. त्या मुलांनी हत्या करावी म्हणजे त्यांची किती, म्हणजे मला सुद्धा त्याचं वाईट वाटतं या गोष्टीचं, की हे इतक्या गुन्हेगारी प्रवृत्तीत इतकी लहान वयाची मुलं आज खून करतात. ह्यांचं पुढचं भविष्य काय? आणि आम्हाला कोणाचाही दबाव नाही. पोलीस प्रशासन त्यांचं जसे की पहिले एसपी होते, त्यांची तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी बदली केली. त्यांच्या जागेवर चांगले IPS अधिकारी दिलेले आहेत. या ठिकाणी CID काम करते, या ठिकाणी SIT नेमलेली आहे. ह्या 3 परत न्यायालयीन सुद्धा समिती गठीत करण्यात आलेली आहे. चांगल्या न्यायमूर्ती कोणीतरी आहेत आपले निवृत्त न्यायमूर्ती जे 26/11च्या ह्याच्यामध्ये होते, ह्याच्यामध्ये काहीतरी नाव आहे त्यांचं, ते आहेत. आता इतके जण नेमलेले असताना आणि आत्ताचे SP ह्यांची तर आमची कुणाची ओळख नाही ना राजकीय नेत्यांची, ते त्यांचं काम करतायत आणि आम्ही त्यांना सपोर्ट करतोय. अहो, ह्याच्यामुळे इतकं तुम्हाला वाटतंय, आज बरोबर 1 महिना 13 दिवस झालेत ह्या घटनेला. बरोबर 1 महिनाहून 13 दिवस झालेत. ज्या घटनेतून बीड जिल्हा आज तुम्ही जर बघताय ना, इतकं आम्हाला टार्गेट केलं जातंय, इतकं टार्गेट केलं जातंय, की का आम्ही काय केलंय? खून करणं सोपं आहे का? खून कुणी करू शकत नाही असं. आणि एक धनंजय मुंडेंच्या जवळ कार्यकर्ता आहे किंवा माझ्या जवळ आहे आणि त्याचा फोटो आहे म्हणून तो लगेच धनंजय मुंडेंनीच खून केला असं होत नाही ना त्याच्यामध्ये. बरं रेखाजी, जरी तुम्ही किती नाही म्हणत असता तरी अंजलीजी यांना देखील यावरती बोलायचं आहे. मात्र खून असा होत नाही किंवा काही गोष्टी होत नाही, मग पोसणारे नेमके कोण आणि मग वाढणाऱ्या घटना कशासाठी? अंजलीजी. नाही, कसं आहे, आता रेखाताई खरंच ज्या भावनेने बोलतायत आणि ज्या भावना त्या मांडतायत, खरंच ताई तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की ह्यांना तुम्ही फक्त कार्यकर्ता म्हणत असाल आणि त्यांचे फोटो एकत्र आहेत. आम्ही तितके दूधखोळे तर नक्कीच नाहीये ताई. तुम्हाला म्हणून मी सांगते की याची जोपर्यंत चौकशी मी पूर्णपणे करत नाही, मी कधी तोंड सुद्धा उघडत नाही. त्यांचे सगळे डिटेल्स मी काढलेत, सगळे. व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची कंपनी आहे, जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड नावाची कंपनी आहे आणि ही कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. आता या दोन्ही कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे सगळे शेअर होल्डर होते, आहेत. आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे डायरेक्टर देखील होते आणि आज तगायत राजश्री धनंजय मुंडे ह्या त्याच्यावर आज पण डायरेक्टर आहेत. आणि असं असताना ही कंपनी ही महाजनको बरोबर त्यांचे उद्योग, त्यांची फ्लाय ॲश घेऊन विकते. त्याची बॅलन्स शीट मी आज दिलंय डीजींकडे आणि बॅलन्स शीट वरनं दिसतंय त्याच्यावर खाली सह्या दोघांच्याही आहेत, धनंजय मुंडेची पण आहे आणि राजश्री मुंडेंची पण आहे. तर मी उगाच त्यांचे फोटो एकत्र आहेत म्हणून म्हणत नाहीये. त्यांच्या जमिनींचे सातबारे मी ट्विट केलेत की यांच्या जमिनी एकत्र, यांच्या कंपन्या एकत्र, व्यवहार एकत्र. मग वाल्मिक कराड यांचं इंस्टाग्रामचं पोस्ट दाखवलं की आज माझ्याकडे जी पण मिळकत आहे ती दादा तुमच्या सहकार्याने, तुमच्या आशीर्वादाने मिळालेली आहे. हे जेव्हा माणूस लिहितो, आणि हे वाल्मिक कराड यांनी स्वतःनी लिहिलेलं आहे, आम्ही लिहिलेलं नाहीये, आम्ही दबाव टाकून त्यांच्याकडून वदवून घेतलेलं नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टी, एवढंच नाही, त्याच्याबरोबर अनेक कंपनीचे डिटेल्स मी दिलेत. तर ती जी टर्टल म्हणून नावाची कंपनी होती, टर्टल लॉजिस्टिक्स, त्याच्यात सुद्धा धनंजय मुंडे जे डायरेक्टर आहेत. तर देयर इज समथिंग कॉल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट. हे सिद्ध होतंय आणि हे सिद्ध झालं तर धनंजय मुंडेंची मंत्रीपद सोडा, आमदारकी सुद्धा रद्द होईल. हे तुम्हाला कळलं तर अतिउत्तम. आणि आमचा लढा कोणी एक धनंजय मुंडे नावाच्या व्यक्तीविरुद्ध नाहीये. असा व्यक्ती जो अशा वाल्मिक कराड सारख्या लोकांना पोसतो आणि त्यांच्या पोसण्यामुळे जी होणारी दहशत आहे, ज्यांच्यामुळे संतोष देशमुखांसारख्या निष्पाप लोकांचे प्राण जातात, अशा व्यक्तीचे प्राण जातात, जो फक्त लढत होता या खंडणीच्या विरोधात. म्हणून त्याला चिरडायला, लोकांना दहशत करून दाखवायला की बघा तुम्ही आमच्या विरोधात लढला तर तुमची ही गत होईल, ही जी दहशत निर्माण करतात ना, अशा लोकांना अद्दल घडवण्यासाठी आमचा लढा आहे. आणि तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. फोटो असते तर आम्ही कधीच लढलो नसतो. फोटो सगळ्यांचे सगळ्यांबरोबर असतात, पण ते अशी जी माणसं पोसणारे जे लोक असतात
त्यांना अद्दल घडावी म्हणून हा लढा आहे. बरोबर आहे, हा मोठा लढा आहे. मात्र या लढ्यामध्ये ज्या कुटुंबाला सगळ्यात जास्ती सफर व्हावं लागतंय ते म्हणजे आत्ता आपल्यासोबत असलेले धनंजयजी. मी आपल्याकडे येतोच. रेखाताई, धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या. या चर्चासत्रामध्ये वेळेची कमतरता असल्यामुळे आपण त्यांना धन्यवाद म्हटलेलो आहोत. आणि आता मी धनंजयजी आपल्याकडे येतो. धनंजयजी, इतकी मोठी मालमत्ता ज्या वेळेला दिसते त्यावेळेला एक सरपंच आपल्या गावासाठी काम करताना दिसतो. कुठेतरी खंडणी आणि या गोष्टींच्या विरोधामध्ये आवाज उठवल्यानंतर घडलेली घटना अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली. आज न्यायाची प्रतीक्षा आहे. मात्र कोट्यवधींचे इमले बांधत असताना पोचले जाणारे अजूनही कायद्याच्या कचाट्यामध्ये काय येताना दिसून येत नाही. आत्तापर्यंत कृष्णा आंधळे आहे कुठे, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. मग त्यासाठी ही सगळी जी आपल्याला दिसत असलेली पैसा, योजना, या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात का हो धनंजयजी? त्यावर मला एक दुर्दैव वाटतंय. आता रेखाताई बोलल्या की खून करणं एवढं सोपं नाही, कसं करू शकतात खून? एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी असल्यावर, एवढ्या मोठ्या लोकांचे हात त्यांच्या डोक्यावर असल्यावर लेकरांच्या, आता मी पण एक भाऊ आहे, माझ्या भावाच्या पाठीमाग मी सुद्धा तुम्हाला सांगतो काय कामं केलेत, भावाचे मार्गदर्शन घेऊन किती लोकांचे काय काय कामं केलेत हे मी सांगू शकतो. तसं त्यांनी हे बघितलंय का कधी? हे छोटे छोटे लेकर आहेत, हे फोटो निस्ते काढत नाहीत, हे धमकावतेत, हे अपहरण करतेत, हे खून करतेत, हे बघायचं काम कुणाचं होतं? फक्त बोललं तर होतंय का? हे चुकीचं आहे, याचं समर्थन कुणी करत नाही, ही खूप गंभीर घटना आहे. याच्यापेक्षा हे घडत असताना तुम्ही कुणी आवाज उठवलाय का, हा माझा प्रश्न आहे. जर तुम्ही ज्या ते त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्ही विचारल्या गेल्या असत्या तर ही घटना घडल्या असत्या का? तुम्ही फक्त प्रशासनाला दोष देतो आपण सगळे, किंवा ते आपण म्हणतो की आता नवीन SP आलेत त्यांना कुठं राजकीय दबाव आहे. पण माझा प्रश्न परत तोच आहे की जे मागच्या 1 वर्षात घडलंय, 2 वर्षात घडलंय, त्या गोष्टीचा विचार होणं ह्या प्रकरणामध्ये खूप गरजेचं आहे की त्या कालावधीमध्ये काय काय झालंय, कशा प्रकारे गुन्हेगारी वाढवण्यास मदत झाली या सगळ्या गोष्टीची, त्यावर विचार होणं गांभीर्याने गरज आहे. आणि हे नुसतं फोटोचा विषय नाही, हे सर्रास ह्या लोकांचे नाव वापरून खून पाडतेत, गुन्हेगारी करतेत, अपहरण करतेत, खंडण्या गोळा करतेत आणि लोकांना भीती दाखवतेत. याचा विचार यांनी सगळ्यांनी केला पाहिजे अशी माझी विनंती आहे. बरोबर आहे, विनंतीचा विचार होईल अशी आपण अपेक्षा ठेवूयात. अंजलीजी, आपला लढा सुरूच आहे. त्याचबरोबर धनंजय आणि त्यांचे जे देशमुख कुटुंबीय आहेत सगळे, ते देखील या लढ्यामध्ये सामील झालेले आहेत. मात्र सत्य काय हे जगासमोर मांडणं हे आमचं कर्तव्य आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.